गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा येथील अल्पवयीन मुलीला एका इसमाने फूस लावून पळविले होतं। पोलिसांनी तातडीने तपासाची चक्र फिरवून उत्तर प्रदेशातील मेरठ गाठले। तिथून त्या अल्पवयीन मुलीसह आरोपीला ताब्यात घेतले आहे। सायबर शाखेच्या मदतीने अवघ्या 24 तासांत पोलिसांनी ही कारवाई केली। सविस्तर वृत्त असं की 27 मेला धानोरा येथील अल्पवयीन मुलीला एका इसमाने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या आईने दाखल केली होती। धानोरा पोलिसांनी त्वरित गुन्हा नोंदवून पोलीस अधीक्षक स्वरूपा नायकवाडे यांच्याकडे हे प्रकरण सोपवले। चौकशी दरम्यान मुलीच्या आईवडिलांनी एका संशयित इसमाच्या मोबाईल क्रमांकाची माहिती दिली। या मोबाईल क्रमांकावरून तांत्रिक बाबींच्या आधारे मोबाईलचे शेवटचे लोकेशन ट्रेस करण्यात आले। यामध्ये आरोपी हा नागपूरवरून छत्तीसगड एक्सप्रेस या रेल्वेने प्रवास करीत असल्याचे समजले। आरोपीसह मुलगी देखील असल्याची PSI स्वरूपा नायकवाडे यांना समजताच त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत सूचित केले। अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली 28 मेच्या मध्यरात्री PSI नायकवाडे शासकीय वाहनाने सहकाऱ्यांना घेऊन मेरठकरिता रवाना झाल्या। एकूण 1400 किलोमीटर अंतर प्रवास करून मेरठ गाठल्यानंतर सायबर शाखेच्या मदतीने आरोपीला व अल्पवयीन मुलीला मेरठ उत्तर प्रदेश येथील रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेण्यात आलं। त्यानंतर त्यांना धानोऱ्यात आणण्यात आलं। चौकशीअंती सदर गुन्ह्यातील 37 वर्षीय आरोपी अनुजपाल राहणार मेरठ उत्तर प्रदेश याच्या विरुद्ध धानोरा पोलिसांनी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून गजाआड केला आहे। तसेच मुलीला तिच्या आईवडिलांच्या स्वाधीन करण्यात आलं। ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशासन कुमार चिंता, उपविभागीय पोलीस अधीक्षक धानोरा सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक स्वरूपा नायकवाडे यांनी केले आहे।